यावेळेला सगळी माहिती मी या व्हिडिओच्या मध्येच सांगणार आहे. पत्ता, वेळ, कुठे आलो आहे, सगळं या व्हिडिओमध्ये असणार आहे. खाली डिस्क्रिप्शनमध्ये काही देणार नाही, त्यामुळे फारच डोक्याला त्रास होतो असं माझ्या लक्षात आलं आहे. हा ब्लॉग मी टोपी घालून करणार आहे. टोपी घालून करण्यामागे काय कारण आहे हे मी 10,000 सबस्क्रायबर झाले आपल्या चॅनलवर की नक्कीच सांगणार आहे. आज या ठिकाणी जे आलो आहे ते आहे सिंहगड रोडच्या जवळ आतमध्ये नवशा मारुतीच्या बॅकसाईडला सुगरण नावाचं एक ठिकाण आहे. या ठिकाणी मी थाळी खायला आलेलो आहे. त्यांच्याकडे तसे बरेच पदार्थ आहेत तिथं दिसतं आहे. ऑप्शन्सही बरेच आहेत थाळीमध्ये. तर मी एक 150 रुपयाची जी थाळी आहे ती मी ऑर्डर करतो आहे. मग चेक करूया आपण काय काय येतं आहे त्यामध्ये बाय डिफॉल्ट. आणि हो, इथे येण्याच्या आधी मी 24 तास फास्टिंग केलेलं आहे, म्हणजे काही खाल्लेलं नाही आहे. असं करण्यामागचं कारण म्हणजे चव घेण्याची क्षमता आणि सुगंध घेण्याची क्षमता माझी ॲक्सेंच्युएट होते. तुम्ही अनुभव घेऊन बघा, तुम्हालाही कदाचित हे जास्त आवडू शकतं. मला कळणाऱ्या चवी तुमच्यापर्यंत पोचवायच्या म्हणजे मला बोलायला लागणार आहे. सो जेवताना बोलायचं नसतं हे मलाही कळतं, पण हरून मला इथे ब्रेक करायला लागणार आहे, त्याबद्दल आधीच सॉरी. चला तर थाळी आलेली आहे. थाळी ही मेलामाईनच्या ह्याच्यात आलेली आहे. इथे आपण चेक करूया इथे पदार्थ किती आहेत टोटल. सो 1 2 3 4 5 6 7 आणि 8 पदार्थ आहेत. त्यांनी दिलं की इथे 2 भाज्या आहेत, पण एक उसळ ते भाजी म्हणूनच कन्सिडर करतात. सो एक उसळ आहे इथे, एक भाजी आहे. हा ह्या पुलाव टाईप गोष्ट आहे. इथे गोड म्हणून जिलेबी आहे, कोशिंबीर आहे, चटणी आहे, खिच्चे आहेत आणि गडीच्या पोळ्या दिसत आहेत. तर बघूया, मी एक गोष्ट टेस्ट करतो इथे. सगळ्यात पहिल्यांदा ही मिक्स प्रॉपर घरगुती टेस्ट जशी असते तशी टेस्ट आहे. व्यवस्थित तिखट आहे, खायला छान वाटते. पुढे आहे वांग्याचं भरीत. प्रॉपर भाजलेलं आहे. कांदा किंचित जास्त आहे ह्याच्यामध्ये. ओव्हरऑल टेस्ट छान आहे. तिसरी गोष्ट मी टेस्ट करतो ते म्हणजे कोशिंबीर. कांदा टोमॅटो कोशिंबीर आहे, स्टँडर्ड असते तशीच आहे, चांगली आहे. नेक्स्ट हा पुलाव जो आहे तो मी टेस्ट करतो. तवा पुलाव टाईप जो बनवतात त्या टाईपचा पुलाव आहे. चांगला आहे, आवडलेला आहे आता या मिनटाला. चला तर खिच्चे तर टेस्ट करायचे राहील, खिच्चे टेस्ट करतो. कोकणातले जसे टिपिकल मिळतात तसे चविष्ट कुरकुरीत असे आहेत, मस्त. आता मी हे जेवण संपवतो. पत्ता वगैरे जे डिटेल्स आहेत यानंतर तुम्हाला ते दिसतील. आणि ते संपलं की पुढे मी आफ्टर थाळी किंवा मिड थाळी जे काय मला वाटेल ते मी सांगतो. तर योगायोग असा
की आज यांच्या इस्टॅब्लिशमेंटला 1 वर्ष कंप्लीट झालं आहे. त्यानिमित्ताने ही जिलेबी या थाळीमध्ये आलेली आहे. थाळी ओव्हरऑल एकदम झकास. घडीच्या पोळ्या होत्या, तेल वगैरे लावलेल्या छान. पोळ्या होत्या, चपात्या नव्हत्या, मल्टीलेयर म्हणजे. त्यानंतर ही जी उसळ होती झकास, आवडलेली आहे. घरगुती टाईपची जी असते बेसिक उसळ त्या टाईपची होती. वांगं थोडं स्मोकी होतं, पण त्यात कांदा थोडा जास्त होता. कोशिंबीर टिपिकल व्यवस्थित, काही हे नाही त्यामध्ये. आणि जिलेबी आज रेग्युलर थाळीत नसते, आज त्यांचा स्पेशल डे म्हणून ती आलेली आहे. खूप छान आहे, टेस्टी आहे. खूप गोड आहे अशातला भाग नाही आणि अगदीच काहीतरी अगोड आहे अशातही नाही. व्यवस्थित टेस्ट आहे. मला ओव्हरऑल ही थाळी मला खूप आवडलेली आहे. तर फायनल वर्डिक, अतिशय छान थाळी, मला आवडलेली आहे, कोणालाही आवडेल. सिंहगड रोडला आलात तर या साईडला ही सोय उपलब्ध आहे, एवढं मी सांगू शकेन. मी मित्रगुरू हा ब्लॉग आता क्लोज करतो. पुन्हा भेटूया आपण कुठल्या तरी थाळीला. Receive ATM payment of 150 rupees.